आत प्रेमाची हळवी प्रेमकथा. कंपनीला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने अभय आज घरी येताना खूप खुश होता. पायातील शूज उतरत तो हसतच आतमध्ये गेला. हातातील मिठाई आशाताईंना भरवत तो आनंदाने बोलला, आई मिठाई खा, आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. लगेच त्याने आनंदाच्या भरात सावित्रीताई आणि रेखाताईंना सुद्धा मिठाई भरवली आणि सुबनरावांना मिठी मारत आनंदाने बोलला, थँक्यू आबा, तुम्ही ऐनवेळी फाईल घेऊन आलात आणि आपल्या कंपनीला मोठा प्रोजेक्ट मिळाला. अभयचा खांदा थोपटत सुबनराव कौतुकाने बोलले, तुझ्या प्रयत्नांना अशीच उंची मिळू दे बेटा. थँक्यू आबा. अभय त्यांना सुद्धा मिठाई भरवली आणि तिथेच खेळणाऱ्या छबीच्या जिभेवर मिठाईचा छोटासा तुकडा ठेवत तिची पापी घेत हसत बोलला, छबी, बाबाला नवीन काम मिळालंय. मी माझ्या आईला सांगितलं, तूही तुझ्या आईला सांगशील ना. छबी हात हवेत हलवत हसली आणि अभय हसतच तिला उचलून घेत बोलला, काही कळलं नाही तरी हसतीये. छबीला रेखाताईकडे देत अभय आशाताईंना बोलला, आई प्लीज गरमागरम कॉफी, तोपर्यंत मी फ्रेश होऊन आलोच, बनवते. अभय आपल्या खोलीत गेला आणि नवीन प्रोजेक्ट मिळाल्याच्या आनंदात उत्साहात पुन्हा हॉलमध्ये आला. तोपर्यंत त्याची कॉफी सुद्धा आलेली. कॉफी देताना आशाताई उगाच हसत बोलल्या, अरे अभय, ताई आत्ताच आलाय तो, कॉफी तरी घेऊ द्या. सावित्रीबाईंनी आशाताईंना बोलताना मध्येच थांबवलं. अभय हातातील कॉफीचा मग खाली ठेवत आशाताईंकडे बघून बोलला, काय झालं आई. लगेचच सुबनराव पुन्हा कॉफीचा मग त्याच्या हातात देत बोलले, काही नाही, तू आधी कॉफी घे. अभयने हॉलवरून नजर फिरवली. रेवती नव्हती, ती त्याच्या खोली सुद्धा नव्हती. छबी सुद्धा इथेच होती. अभय काळजीने बोलला, रेवा कुठे. त्यांच्या प्रश्नाचे लगेच सगळ्यांचे चेहरे तणावग्रस्त झाले. सुबनराव होता होईल एवढं सहज बोलण्याचा प्रयत्न करत बोलले, ती दुपारपासून तुझ्या स्टडी रूममध्येच आहे. अभय जागचा उठत काळजीने बोलला, का कोणी काही बोललंय का तिला. आम्ही कशाला काय बोलू. आशाताई त्याला समजावत बोलल्या, उलट तीच दुपारी छबीच्या आईची चौकशी करत होती. तू काय बोललीस. मी म्हटलं अभयला विचार. त्याने सर्वांवरून नजर फिरवत शांतपणे विचारलं, दुपारपासून तिच्याशी कोणी बोललंच नाही का. रेखाताई उतरलेल्या चेहऱ्याने बोलल्या, मी गेलेले बोलायला, पण मी आलोच. अभय पुढे जायला निघाला तसा त्याचा हात पकडून रेखाताई रडवल्या चेहऱ्याने बोलल्या, अभय, तू आजवर तिला खूप सांभाळून घेतलंस. माझ्यासाठी फक्त आजचा दिवस ही सांभाळून घे. ती जरा काही बोललीस तर तू थोडं संयमाने घे. हवं तर तिचा राग माझ्यावर काढ. पण अभय रेखाताईंची काळजी ओळखून त्यांना प्रेमाने समजावत बोलला, आई तुम्ही नका काळजी करू, मी आलोच. रेखाताई डोळ्याला पदर लावत आईच्या काळजीने बोलल्या, आता कुठे ती हसू बोलू लागली आणि आज पुन्हा असं. तुला माहिती आहे ती रागीट असली तरी मनाने खूप चांगली आहे. तू ही इतकं सांभाळून घेतोस, पण अचानक काय खूळ घालून घेतलं पोरीने डोक्यात देवालाच माहीत. अभय पुन्हा रेखाताईंना प्रेमाने समजावत बोलला, आई तुम्ही नका काळजी करू, मी तिला लगेच घेऊन येतो, बसा तुम्ही. आई. अभय लगेच आपल्या खोलीत गेला, पण स्टडी रूमच्या बाहेर आपोआप त्याच्या पावलांचा वेग मंदावला. त्याने दरवाजा हलकासा उघडला तर रेवती खुर्चीवर समोरच्या फोटोकडे शून्यात बघत असलेली. अभयने दीर्घ श्वास घेतला आणि जड पावलांनी आतमध्ये आला. तिचा चेहरा पाहून त्याला कळलं ती खूप रडलीये. तो सौम्य आवाजात बोलला, बाहेर सगळे वाट पाहत आहे तुझी. फोटोवरची नजर हटवून रेवती खुर्चीवरून उठली आणि त्याच्याकडे बघून जाब विचारल्यासारखी बोलली, हा फोटो इथे का. अभयनेही एकदा त्या फोटोवर नजर टाकली आणि पुन्हा विषय टाळत बोलला, तू बाहेर चल, आई काळजी करते. मनात प्रश्नाचं काहूर उठलेलं असताना तो आपल्याला टाळतोय हे पाहून रेवती काहीशी रागाने बोलली, मी विचारलं तुझ्या स्टडी रूममध्ये आमचा फोटो का. अभय उत्तर टाळण्यासाठी इकडे तिकडे बघू लागल्यावर रेवाने रागातच टेबलवरची फाईल उचलली आणि त्या दाखवत दुःखाने बोलली, हे काय आहे. अनाथाश्रय आश्रम. ती फाईल पुन्हा टेबलवर सारून रेवती डोळ्यातील पाणी पुसत तशीच वेदनाने बोलली, म्हणजे छबी तुझी मुलगी नाही. तू दत्तक घेतलंस तिला का. कोणासाठी आणि कशासाठी का केलंस तू हे सगळं. अभय टेबलवरची फाईल पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवत जड स्वरात बोलला, मी तुला त्या दिवशी हे सांगत होतो, दोन अपूर्ण व्यक्ती एकमेकांना पूर्ण करताय. पुन्हा तिच्याकडे बघून तो दुःखाने बोलला, मी आपल्या दोघांबद्दल नव्हतो बोललो रे रेवा, मी तुझ्या आणि छबीबद्दल बोलत होतो. तुला तिची गरज होती आणि तिला तुझी. रेवती डोळ्यातून अश्रू वाहू देत बोलली, तरीही प्रश्न उरतोच, तू का केलंस हे सगळं. नवरा होण्याच्या
आदी बाप का झालास? तो तिच्याकडे पाहून वेदनेने हसत बोलला, तुला खरं उत्तर ऐकायचं तुझ्यासाठी, कारण तुझ्या डोळ्यात मला अश्रू नाही सहन होत. त्यांच्या डोळ्यात स्वतःसाठी प्रेम पाहून रेवती स्वतःला सावरत भिंतीवरच्या फोटोकडे बघत कोरडेपणाने बोलली, हा फोटो का लावलास इथे? अभय देखील त्या फोटोकडे बघत घोगऱ्या आवाजात बोलला, हा फोटो मला नेहमी जाणीव करून देतो तुझ्या आयुष्यात मला स्थान नाही. त्याचे अनपेक्षित शब्द खूप लागले तिला. ती काही रागाने बोलली, आपण फक्त बेस्ट फ्रेंड होतो का? अभय तोंडाने श्वास घेत बोलला, नाही. रेवती खूप वर्षाची सल मनातून काढत रडत रागावत बोलली, मग अचानक माझ्या आयुष्यातून का गेलास? तुला एकदाही माझी आठवण नाही आली? एकदाही वाटलं नाही रेवा जिवंत आहे की नाही पाहावं? विराज सारखा समजूतदार जोडीदार भेटला नसता तर काय करायचं होतं मी? तिच्या विरहांच्या आगीत जवळपास 5 वर्ष झुरळलेला तो त्या दिवसांच्या आठवणीने देखील पुन्हा त्याच्या डोळ्यात अश्रूची गर्दी झाली. आपले डोळे घट्ट बंद करून तो हात जोडून बोलला, सॉरी, तुला त्रास झाला त्यासाठी सॉरी पण. आणि अभय राघवचे विषारी बोल आठवून कुठेतरी हरवल्यासारखा तो दुःखाने बोलला, राघव बोललेला, मी तुमच्या प्रॉपर्टीकडे बघून तुझ्या मागे पुढे करतोय. तुझ्या पार्लरचा खर्च सुद्धा मला झेपणार नाही. तुमच्या घरचा नोकर होण्याची माझी अवकात नाही. तुमच्या नोकराला ही माझ्या आईपेक्षा जास्त पगार. पुढे फक्त त्याचे अश्रू बोलले. तोंडाने मोठा श्वास घेत अभय तिला प्रेमाने बोलला, मी वर्तमानात जगतो रे रेवा. तेव्हा तुझ्या आयुष्यातून जाणं हेच तुझ्या भल्यासाठीच होतं. थोडा त्रास झाला आपल्याला, पण विराजने तुला माझ्यापेक्षा जास्त सुखात ठेवलं. मी पुन्हा माघारी वळून पाहिलं नाही, म्हणूनच तू तुझ्या नवीन आयुष्यात रुळलीस. आज मी पुन्हा माघारी फिरलो तर फक्त तुझ्यासाठी. तो जसा होता तसाच होता. आपण मात्र त्यांच्या स्वच्छ अप्रतिमेवर हवे तसे हवे तेव्हा शिंतोडे उडवल्यास दुःख रेवतीला सहन होत नव्हतं. ती तोंडावर हात ठेवून हुंदके देऊन रडत होती. अभयचे देखील डोळे वाहत होते. आपल्या तोंडावरून हात फिरवत तो घोगऱ्या आवाजात बोलला, मी आजही वर्तमानातच जगतोय. नवरा होण्याच्या आधी बाप झालो याचा मला आनंद आहे. छबीमुळे मला तू मिळालीस. नवे आई बाबा मिळाले. माझ्या घराचा स्वर्ग झाला. मी खूप खुश आहे. आणि तो डोळ्याची कडा पुसत लगेचच स्टडी रूमच्या बाहेर निघून गेला. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.